बातम्या 24 तासात वाल्मिक कराड सरेंडर होणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडीचे 9 पथक तयार करण्यात आलेले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आरोपींचे मोबाईल डेटा सीआयडीने तपासल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वाल्मिक कराडसह फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। फरार आरोपींच्या नातेवाईकांचे देखील बँक खाते गोठवल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील। दत्ता, नक्कीच सूत्रांच्या हवाल्यानुसार या प्रकरणामध्ये अनेक महत्त्वाच्या माहिती सध्या समोर आलेल्या आहेत, ज्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने जवळपास 9 पथकं तयार केलेली आहेत, ज्यामध्ये 150हून अधिक कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा समावेश आहे आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या आरोपींचा शोध सुद्धा सुरू आहे। स्कॉर्पिओ गाडीमध्ये जे मोबाईल आढळले होते ते सुद्धा प्रयोगशाळेमध्ये पाठवलेले आहेत, त्यांचा अद्याप अहवाल आलेला नाही। मात्र या संपूर्ण प्रकरणात जे कॉल डिटेल्स असतील, व्हॉट्सअप कॉल असतील, व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल असतील, ते सुद्धा तपासण्याचं काम जे आहे ते सीआयडीच्या पथकाकडून करण्यात आलेलं आहे। हे काम सुरू असताना दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराड यांचं बँक खाते जे आहेत ते सुद्धा गोठवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर इतर आरोपींचे सुद्धा बँक खाते गोठवण्यात आलेले आहेत। त्याही पुढे जाऊन जर माहिती समोर येते आहे त्यानुसार ह्या सगळ्या आरोपींचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा बँक खाते गोठवण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। त्यामुळे वाल्मिक कराड हे 24 तासात सरेंडर होणार का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। काही ठिकाणावरून अशी माहिती सुद्धा येते की 24 तासाच्या आत वाल्मिक कराड हे सरेंडर सुद्धा होऊ शकतात। त्यामुळे या संदर्भामध्ये महत्त्वाची ही सगळी माहिती सध्या समोर आलेली आहे। आतापर्यंत जवळपास 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी सुद्धा करण्यात आलेली आहे। फरार आरोपीच्या संपर्कात जे काही लोक होते त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चौकशी जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे सीआयडी कडून या संपूर्ण प्रकरणाची कसून तपासणी सुरू होते, मोठ्या प्रमाणात ऍक्शन सुद्धा घेतल्या जातात। त्यामुळे वाल्मिक कराड सरेंडर होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र प्रशासनाकडून पोलिसांकडून युद्ध पातळीवरती या संपूर्ण प्रकरणात प्रयत्न सुरू आहेत। दत्ता, सध्या काही मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहेत, त्यातून काही माहिती आता पोलिसांच्या हाती आली आहे? नक्कीच ते जे मोबाईल आहे ते मोबाईल स्कॉर्पिओ गाडीमध्ये मिळाले होते। त्या मोबाईलची तपासणी सुरुवातीला पोलिसांकडून आणि सीआयडी पथकाकडून करण्यात आलेली होती। हे जे दोन्ही मोबाईल आहेत ते प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी सुद्धा पाठवलेले आहेत। त्यामध्ये काही महत्त्वाचा डाटा, त्याचबरोबर कॉल्स, इतर काही कॉल डिटेल्स आणि काही व्हिडिओ सुद्धा मिळाली असल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र हे मोबाईल प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवलेली आहे, त्याचा अद्याप अहवाल आलेला नाही। त्यामुळे त्यातली ठोस माहिती समोर आलेली नाही। मात्र त्या मोबाईलमधून अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते, ज्यामधून कॉल डिटेल्स असतील, व्हिडिओ कॉल असतील, व्हॉट्सअप कॉल असतील याची सुद्धा माहिती मिळणार आहे। आणि त्या मोबाईलमध्ये जे काही व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले होते ते सुद्धा व्हिडिओ जे आहेत त्याची सुद्धा तपासणी होत असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे मोबाईलमधून अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दत्ता, संतोष देशमुखची हत्या आणि खंडणी या दोन्हीबद्दल काही माहिती समोर आलेली आहे? खरं तर संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आणि खंडणी हे दोन वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झालेले गुन्हे आहेत। मात्र सुरुवातीपासून संतोष देशमुख यांचे नातेवाईक असतील किंवा फिर्यादी असतील ते सातत्याने सांगतात की या दोन्ही घटनांचा एकच संबंध आहे। त्यामुळे जो खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्या आरोपींवरती सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांनी त्याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या भाषणांमधून सुद्धा केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र या संदर्भात पोलिसांकडून अद्याप कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही। दोन्ही गुन्हे एकत्रित करण्याचं किंवा दोन्ही गुन्ह्यातले जे आरोपी आहेत त्यांच्यावरती हे दोन्ही प्रकारचे गुन्हे दाखल करण्यासंदर्भातली पावलं जी आहेत ते पोलिसांकडून उचलली गेलेली नाहीत। त्यामुळे ठोस माहिती अशी हाती आलेली नाही। मात्र नातेवाईकांकडून आणि ज्यांनी ही फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीकडून सातत्याने आरोप केला जातोय की खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरण हे दोन्हीही एकच आहेत। त्यामुळे इतक्या आरोपींवरती हे दोन्ही गुन्हे लावण्यात यावेत अशी सध्या मागणी केली जाते। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सीआयडी आणि पोलीस तपासामध्ये काय निष्पन्न होते आणि त्यानुसार पुढचे गुन्हे काय दाखल होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या दोन्ही प्रकरणामध्ये एकत्रितरित्या तपास सुरू असल्याची सुद्धा माहिती समोर येते। दत्ता, जे 3 फरार आरोपी आहेत त्यांच्या संदर्भातली काही माहिती पोलिसांच्या हाती आली आहे? खरं तर 3 फरार जे आरोपी आहेत त्यांना फरार झाल्याला आज 20 दिवस झालेले आहेत आणि त्यांच्या शोधासाठी सुद्धा पोलिसांनी यापूर्वीच मोठ्या प्रमाणात पथकं पाठवली आहेत। पुन्हा सीआयडीने सुद्धा वेगळी 9 पथकं जी आहेत ती तयार केलेली आहेत। मात्र या आरोपींची माहिती सध्या पोलिसांना मिळालेली नाही किंवा पोलिसांकडून अद्याप त्या 3 आरोपींनाही अटक केलेली नाही। दुसऱ्या बाजूला जे वाल्मिक कराड आहेत ज्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, वाल्मिक कराडांना सुद्धा अद्याप अटक झालेली नाही। त्यामुळे हे 3ही आरोपी नक्की आहेत कुठे, पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले का, पोलिसांकडे या संदर्भातली काही धागेदोरी मिळालीत का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अद्याप तरी या 3ही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही। त्यामुळे या संपूर्ण प्रकरण जे आहे ते क्लिष्ट झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। काल बीडमध्ये सुद्धा या संदर्भात मोर्चा निघालेला होता। मोर्चानंतर पोलीस ऍक्शन मोडमध्ये येतील आणि आरोपींना पकडतील अशी सुद्धा शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र अजूनही ते 3 फरार आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत।
दत्ता, वाल्मिक कराड 24 तासाच्या आत पोलिसांच्या समोर येणार का? किंवा आता 9 पथक शोधासाठी त्यांच्या पाठवलेले आहेत, त्यामुळे पोलिसांना काही धागेदोरे लागलेले आहेत? वाल्मिक कराड कुठे आहे किंवा त्याची काही माहिती त्यांच्यापर्यंत आलेली आहे पोलिसांकडे? नक्कीच, खरं तर वाल्मिक कराड यांच्या शोधासाठी 9 पथकं आणि जवळपास 150 अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिक कराड यांच्या शोधासाठी आणि त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी जी आहे ती पाठवण्यात आलेली आहेत. मात्र अद्याप त्या संदर्भातली माहिती समोर नाही. मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर वाल्मिक कराडच्या भोवतीचा फास आवळायला प्रशासनाने सुरुवात केलेली आहे. वाल्मिक कराडांची जी काही बँक खाती होती ती गोठवण्यात आलेली आहेत आणि त्याचबरोबर वाल्मिक कराड असतील किंवा इतर आरोपी असतील त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा बँक खाती गोठवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही कारवाई होत असल्यामुळे कदाचित या पुढच्या काळामध्ये वाल्मिक कराड जे आहे ते 24 तासामध्ये समोर येऊ शकतात, सरेंडर होऊ शकतात आणि स्वतःला अटक करून घेऊ शकतात, अशी सुद्धा माहिती जी आहे ती समोर येते आहे. मात्र पोलिसांचा वाल्मिक कराडांसोबत किंवा त्यांच्याशी असलेल्या संबंधित असलेल्या लोकांसोबत कसा संपर्क आहे त्यातून माहिती जी समोर येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र जी वाल्मिक कराड यांच्यावरती कारवाई होते त्यानुसार अशी शक्यता व्यक्त केली जाते की 24 तासामध्ये वाल्मिक कराड